नमस्कार मित्रांनो, आदिवासी समुदाय फार पूर्वीपासून त्यांचं पारंपरिक जीवन जे आहे ते आपल्या देशामध्ये जगत आहे। अगदी ब्रिटिशांच्या काळातही ब्रिटिशांनी आदिवासी जे प्रदेश आहे त्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण आदिवासी बांधवांनी नेहमी त्याला हाणून पाडलेला आहे। त्यामुळे ब्रिटिशांनी काही आदिवासी प्रदेशांना स्वायत्तता दिली होती, म्हणजे स्वातंत्र्य दिलं होतं। मग ते प्रदेश कोणते होते तर ईशान्य भारतातील काही राज्य होते, त्यावर ब्रिटिशांचं शासन होतं, पण तिथं पूर्णपणे जे आदिवासी समुदाय आहे ते त्यांचं पारंपरिक जीवन नेहमीप्रमाणे जगत राहिला। आणि त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर काही डोंगराळ भाग होता, त्या ठिकाणीही ब्रिटिशांचं शासन होतं, मात्र तिथले सगळे जे अधिकार होते ते आदिवासी समुदायांना होते आणि ते त्यांचं पारंपरिक जीवन आपल्या पद्धतीने जगत होते। मग देशाला अशातच स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही ईशान्येकडील राज्य आहे आणि तेथील जे काही आदिवासी समुदाय आहे याच्या संरक्षणासाठी तो जो एरिया आहे तो भारतीय राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये सामील करण्यात आला। आणि जे काही डोंगराळ प्रदेश होते जसे की सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, अरवली पर्वत, त्याचप्रमाणे विंध्य पर्वत आणि जे काही खाली निलगिरी पर्वत आहे, या पर्वतामधील आदिवासी समुदाय जो आहे यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना भारतीय राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचीमध्ये ॲड करण्यात आलं। मग ही जी 5वी अनुसूची आहे या 5व्या अनुसूचीमध्ये जे राहणारे लोक आहे त्यांना काही विशेष अधिकार आहे आणि त्या अधिकारांचं संरक्षण करण्याचा जी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ती राज्यपालांवर सोपवण्यात आलेली आहे। उदाहरणार्थ कशा प्रकारे त्यांचं रक्षण राज्यपाल करू शकतात समजून घ्या। महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वत आहे आणि या सातपुडा पर्वतातील जे काही आदिवासी समुदाय आहे, ठीक आहे, तर यांच्यासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी एखादा कायदा महाराष्ट्र सरकारने लागू केला। मग हा जो कायदा असणार आहे तर तो आदिवासी क्षेत्राला, त्या अनुसूचित क्षेत्राला व्यवस्थितपणे लागू होतो की नाही आणि हा कायदा त्यांच्यासाठी बनलेला आहे की नाही हे चेक करून बघण्याची, हे व्यवस्थितपणे बघण्याची जबाबदारी असते राज्यपालांची। आणि जर तो कायदा आदिवासींच्या संरक्षणामध्ये काही बाधा आणत असेल किंवा त्यांच्या हक्कांमध्ये काही बाधा आणत असेल तर राज्यपाल असा कायदा त्या क्षेत्रामध्ये लागू होणार नाही याची जबाबदारी घेतात आणि तो कायदा जो आहे तो त्या क्षेत्राला लागू होत नाही। त्याचबरोबर राज्यपालांना जर वाटलं की या क्षेत्रासाठी काही नवीन कायदे करण्याची गरज आहे तर राज्यपाल असे नवीन कायदे सुद्धा करत असतात। मित्रांनो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1992 आणि 93 या वर्षामध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार पंचायत राज संस्था आहे त्यांना घटनात्मक दर्जा देण्यात आला। मग पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला गेल्यानंतर आपण जर बघितलं तर पंचायत राज संस्थांना जे काही स्थानिक शासन आहे त्याचे अधिकार देण्यात आले। मात्र या ठिकाणी एक गोष्ट झाली की आदिवासी जे क्षेत्र होते, अनुसूचित जे क्षेत्र होते त्यांचा पंचायत राज क्षेत्रांमध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता। म्हणजे आपण जर बघितलं तर पंचायत राजसाठी घटनात्मक दर्जा देण्यात आला आणि एकीकडे आदिवासी बांधवांवर अन्याय करण्यात आला, त्यांची जी क्षेत्र आहे ती पंचायत राज क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आली नाही। मग आता आपण जर बघितलं तर हा जो अन्याय आहे हा केंद्र सरकारला लक्षात आला आणि मग त्यांनी एक नवीन कायदा केला, तो कायदा होता पेसा कायदा। त्याचं फुल फॉर्म जर तुम्हाला विचारलं पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल एरियाज ॲक्ट, मग या कायद्याला शॉर्टकटमध्ये पेसा कायदा म्हणून ओळखलं जातं। मित्रांनो, हा जो पेसा कायदा आहे या अंतर्गत त्या ठिकाणच्या आदिवासी समुदायाला काही विशेष अधिकार देण्यात आले। सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर पेसा कायदा जो आहे तो भारतातील 10 राज्यांमध्ये लागू आहे। म्हणजे 10 राज्य कोणती आहे ते आता आपण बघूया। तर तुमच्या समोर दिसत असलेली 10 राज्य जी आहे ज्यामध्ये पेसा कायदा लागू आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यामध्ये पेसा कायदा जो आहे तो लागू आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पेसा कायदा लागू आहे, ते जिल्हे सुद्धा आपण बघूया। तर महाराष्ट्रातील जर आपण बघितलं तर एकूण 13 जिल्ह्यांमध्ये हा कायदा लागू आहे। अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली, तर या महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये हा कायदा लागू आहे। मित्रांनो, मग 1996 साली हा जो पेसा कायदा करण्यात आलेला आहे याचा नेमका उद्देश काय आहे
तर जे आदिवासी समुदाय आहे त्यांची संस्कृती आणि त्यांच्या परंपरा यांचं संरक्षण आणि यांचं जतन करणं, त्याचबरोबर आदिवासी समुदायामध्ये त्यांचंच शासन असणं, या गोष्टीकडे लक्ष देणं हे पेसा कायद्याचा मेन उद्देश आहे. पेसा कायद्यामुळे आदिवासी समुदायांना अनेक हक्क मिळतात. जसे की समजून घ्या, एखादा विकास प्रकल्प, आपल्याला जर एखादं धरण बांधायचं असेल आणि धरणाला जर लोकांनी विरोध केला तरी गव्हर्नमेंट ते धरण बांधतं. परंतु पेसा क्षेत्रामध्ये जर एखादं धरण बांधायचं असेल आणि आदिवासी समुदायाने त्या ग्रामसभेमध्ये, त्यांच्या क्षेत्रातील जी ग्रामसभा असेल त्या ग्रामसभेने जर एखादा ठराव मंजूर केला त्या धरणाच्या विरोधात, तर तिथे ते धरण बांधलं जाणार नाही. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणची जी नैसर्गिक संपत्ती असते पेसा क्षेत्रातील आणि जी काही खनिज संपत्ती असते त्यावर आदिवासी समुदायांचा विशेष हक्क असतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्या क्षेत्रामध्ये जी आदिवासी बांधवांची जमीन आहे ती बेकायदेशीररित्या इतर समुदायाकडे हस्तांतरित होणार नाही, याविषयीची जी काळजी आहे ती ग्रामसभा वेळोवेळी घेत असते. आणि तर असा हा विशेष पेसा कायदा जो आहे तो आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी करण्यात आलेला आहे. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आल्यानंतर आदिवासी क्षेत्रांना त्यामध्ये समाविष्ट केलं गेलं नव्हतं, म्हणूनच हा कायदा 1996 साली करण्यात आला होता. मित्रांनो, मग हा कायदा जो आहे तो वेळोवेळी चर्चेमध्ये असतो. जसं की तलाठी, वनरक्षक यांच्या जाहिराती आल्या की हा कायदा चर्चेमध्ये येतो. त्याचबरोबर इतर जिल्हा परिषदेच्या परीक्षा आल्या की हा कायदा चर्चेमध्ये येतो. मग हा कायदा चर्चेमध्ये येण्याचं कारण काय आहे, तर जे काही पेसा क्षेत्र आहे, जे काही अनुसूचित पेसा क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये काही राखीव जागा ठेवल्या जातात आणि त्या पेसा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायांसाठी राखीव असतात. मग तिथे जे आहे ते इतर समुदाय तिथे फॉर्म भरू शकत नाही, तिथून ते अर्ज दाखल करू शकत नाही. तिथे अर्ज सुद्धा फक्त आदिवासी समुदायच करू शकतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग मित्रांनो, इथे अर्ज करताना काही पुराव्याची गरज असते का, की पेसा क्षेत्रामध्ये आम्ही राहतोय, आम्ही राहत होतो, माझी आजी राहत होती, माझे आजोबा राहत होते, तर इथे पुरावा लागतो. मग पुरावा काय लागतो, तर 26 जानेवारी 1950 पासून आम्ही या क्षेत्रामध्ये राहत आहोत. माझी आजी किंवा आजोबांपैकी किंवा माझ्या आई किंवा वडिलांपैकी किंवा मी स्वतः या क्षेत्रामध्ये राहत असल्याचा पुरावा द्यावा लागतो. आता उदाहरणार्थ काही लोक त्या ठिकाणावरून शिफ्ट झाले असतील, काही जिल्ह्याच्या ठिकाणी गेले असतील राहण्यासाठी, तर तुमचे आजी आजोबा किंवा तुमचे आई वडील जर त्या ठिकाणी अजूनही राहत असतील किंवा राहत होते याचा जर पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्ही पेसा अंतर्गत जी पदे आहे तिथे अर्ज करू शकता. आता हा जो पुरावा आहे हा महसूल ऑफिस किंवा तलाठी कार्यालय जो आहे त्यामधून तुम्हाला हा पुरावा मिळतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर राखीव जागांसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्हाला पेसा दाखल्याची गरज लागते. आणि हा जो दाखला आहे हा तुम्हाला कुठून मिळतो, तर हा दाखला तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे आणि त्याचबरोबर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहे या ठिकाणावरून तुम्हाला हा दाखला जो आहे हा मिळतो. आणि जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर आदिवासी विकास भवन म्हणून एक ठिकाण असतं, त्या ठिकाणी तुम्हाला हा जो दाखला आहे हा गव्हर्नमेंट मार्फत मिळतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची माहिती? तुम्हाला पेसा कायदा पूर्ण समजला असेल आणि विविध परीक्षेसाठी पेसा कायद्यामधून जर तुम्हाला पेसा क्षेत्रामधून जर फॉर्म भरायचा असेल, पेसा क्षेत्रासाठी राखीव जागांमधून जर फॉर्म भरायचा असेल तर तुमचा जो काही संभ्रम होता तो सुद्धा आता क्लिअर झाला असेल. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नेहमी अशा व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र.